अंदाजाने कंटिन्यू एका पाठोपाठ जर 3 षटकार लावले तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। हॅट्रिक ला देखील 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे। असं बक्षिसांचं वर्षाव पाहायला मिळतं। इथे पाहतोय आपण काळूराम काका स्मृती चषक 2025 चा महासंग्राम आणि या महासंग्रामातील आजच्या दिवसातला शेवटचा सामना मेगा फायनलचा सामना। एक बाजूला आहे पारधी उंबरसाडी संघ तर एक बाजूला गावदेवी बॉयज देदाळे संघ। या दोन संघामध्ये फायनल मॅच इथे रंगली जाते। पहिली इनिंग आपण इथे पाहतोय एकत्रित 4 षटकांचा सामना आणि इथे पाहतोय बक्षिसांचा वर्षाव सुद्धा पाहतोय। एक हाताने जर कॅच घेतला नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिक तुम्ही घेतली, 3 षटकार लगातार खेचले गेले तर तब्बल 500 रुपयांचं बक्षीस। इथे पहा पहिला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून झळकावून दिलाय, येतोय चौकार। यस सर, पहिल्या चेंडूवर सुंदर फटका पाहायला मिळाला। फलंदाज जिग्नेशच्या फळीतून निघालेला हा खूपच उत्तुंग असा चौकार पाहायला मिळतोय। आल्यानंतर 4 धावेनिशी श्री गणेश केला गेलाय। धावसंख्या फडकावर पाहायला मिळते 4 धावा। जिग्नेश आणि भावींची सलामी जोडी आपण मैदानात अनुभवत आहोत। सुंदर फलंदाजी अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे। हा ग्रँड फिनालेचा सामना आहे, ग्रँड फिनाले मैदानात सुरू आहे, पाहूया। एक बाजूला जिग्नेश, एक बाजूला भावीन। इथे पाहतोय जिग्नेश पुन्हा एकदा हवाई सफर करेल काय, परंतु पहा या चेंडूवर पाठवलं जातंय बॅक टू द डगआउट। यस सर, पहिल्या चेंडूवर खूपच सुंदर असा फटका पाहायला मिळाला होता जिग्नेशच्या फळीतून। पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि लॉंग ऑनच्या दिशेने धावा। येणारा नवीन फलंदाज अभिषेक ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय। ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला गेलाय, फटका। 1 धाव मिळेल। धावसंख्या होते 1 नंबर, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 5 या अंकावर। सुंदर कमबॅक अंकेश करून पाहायला मिळालाय। पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा चौकार लावला होता फलंदाज जिग्नेश यांनी। दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव एकत्रित करून मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळाले। आता मात्र इनफॉर्म फलंदाज भावीन ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय। ऑफच्या दिशेने फटका सजवला गेलाय, कोणती धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये। डॉट चेंडू येतोय मैदानात। मैदानाच्या बाहेर परतले गेले, परंतु इथे पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल मिस्टर अभिषेक। तर एक बाजूला आहे भावीन पाहायला गेले एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु अंकेश एक ब्रँड आहे गावदेवी देदाळे संघाचा ब्रँड काढ। परंतु पहा इथे पाहतोय चेंडू बराच काळ हवेत, पहा झेलची संधी होती, संधीचं सोनं इथे झालं गेलं नाही, झेल धरतीला परिधान केला जातोय। परंतु पहा 1 धावेने होते स्ट्राइक रोटेट, धावसंख्येकडे पुढे सरसावली जाईल। पोस्ट एकत्रित 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड। याचा शेवटचा सामना इथे पाहतोय। युद्ध मेहनत चिकाडे तिन्ही शब्द तुम्हाला एकत्रित आणून आपल्या गावाचं नाव उंचवावं लागेल। ही ट्रॉफी आहे काळूराम काका स्मृती चषक। आपण इथे पाहतोय हे आपल्या नावावर कोणता संघ करतो हे आता आपल्याला पाहायला मिळतंय। यस सर, ज्या क्षणाची वाट पाहत होतं सर्वजण तो क्षण मात्र आता आलेला आहे। ग्रँड फिनालेचा सामना मैदानामध्ये ऑन आहे। लवकरच माहित पडणार आहे कोणता संघ असेल तो मात्र 2025 चा टायटल मात्र होल्ड करणार आहे, बघूया। दरम्यान 1 धावेनिशी षटकाची समाप्ती पाहायला मिळते। धावसंख्या एका षटकाच्या समापनानंतर 7 धावा फळकावर पाहायला मिळाले। असं अप्रतिम दर्जाचं आयोजन नियोजन पाहतोय काळूराम काका स्मृती चषक 2025 आणि इथे ग्रँड फायनलचा सामना आपण पाहतोय। लगेच पाहायला गेलं व्यासपीठावर आपले मान्यवर प्रेक्षक वर्ग, महिला वर्ग आपण पाहतोय वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले गेले, तुमचं हार्दिक स्वागत। धावसंख्या पाहतोय एकत्रित आकड्यावर लागली गेले ती 7 या आकड्यावरती। 7 रन्स ऑन द बोर्ड, 1 षटका मागे 1 गडी बाद। यस सर, दुसरी षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज वेदांत।
पहिली षटक घेऊन आपल्याला अंकेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळाला होता. काय सुंदर गोलंदाजी अंकेशने केली होती. फक्त 7 धावा खर्च केला. एक महत्त्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आसरेला पोहोचवण्याचं काम केला. जिग्नेश बाद होऊन डगआउटकडे वळलेत. त्यानंतर मात्र भाविन आणि अभिषेकची जोडी आपण मैदानात पाहत आहोत. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न आउटसाइड एज पाहायला मिळाली होती. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र एक धाव ही धावून पूर्ण केली जाते. धावसंख्येत होते 1 निभर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत पाहायला गेलं पुरेपूर जकडून ठेवलं गेलंय फलंदाजांना. आपण पाहताय एक बाजूला भाविन तर एक बाजूला अभिषेक अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज मिस्टर यस सर. षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेदांत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. लोअर फुलटॉस चेंडू होता. डीप मिड विकेटच्या दिशेने फटका सजवला गेलाय. हलकासा फंबल पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलत असताना खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालाय. 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस नो चेंडू आहे. फिल्डर 3 क्षेत्ररक्षक क्रॉपिंग आतमध्ये मात्र पाहायला मिळाले. खूप सुंदर अंपायरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. आता मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाज फ्री हिटचा वापर करतील. असं एक गोल्डन तिकीट VIP तिकीट इथे दिलं जातंय. फलंदाज आपण पाहतोय भाविन पुरेपूर फायदा उचलेल का. एक बाजूला वेदांत गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेला. स्लोवर चेंडू खोला टप्प्यात चेंडू पाहायला मिळाला होता. पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण 1 धावेने होईल. स्ट्राईक रोटेट धावसंख्या पोहोचली जाते. एकंदरीत दुहेरी आकड्यात 12 या आकड्यावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. यस कुठे ना कुठे 4 षटकांचा सामना. एकंदरीत 24 चेंडू मानायला हरकत नाही. या 24 चेंडू मागे एक चांगली धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं गावदेवी देदाळी बॉईज संघाने एकंदरीत 70 धावा या धावफकार लावल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आहे. परंतु पहा गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची. इथे पाहतोय वेदांत सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आला जातोय. संध्याकाळचा 17 आहे. ग्रँड फिनालेचा हा सामना मैदानामध्ये ऑन आहे. एका दिशेने आपल्याला पारडी उमर साडीचा संघ पाहायला मिळतोय. तर एका दिशेने गावदेवी बॉईज बी संघ पाहायला मिळतोय. एका दिशेने गुजरातचा संघ तर एका दिशेने महाराष्ट्र गुजरात बनाम महाराष्ट्राचा हा सामना सुरू आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय. आर पार सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका 6 धावेकरिता. एकंदरीत 18 या आकड्यावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अभिषेक सज्ज झाला गेला. आडव्या बेटाने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. काय कमालीचा झेल. अफलातून सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कम ऑन डीजे. यस मागील चेंडू जर पाहिला लेग कटर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज अभिषेक यांच्याकडून मात्र केलं गेलं होतं. आउटसाइड एज पाहायला मिळाली आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला तो चेंडू आपण पाहिला. दिसेचा विकेट. अभिषेक आपल्या डगआउटकडे परतत असताना येणारा नवीन फलंदाज गौरव आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. फलंदाज भाविन आणि गौरव या दोघांवर देखील मोठी जबाबदारी असेल. अजूनपर्यंत जर आपण फलंदाज भाविन यांच्याबद्दल जर पाहिलं तर मागील सामन्यामध्ये देखील खूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी भाविन यांनी केली आहे. अजूनही विकेटवर उपस्थित आहे. तर डावखोऱ्या हाताचा भाविन मात्र काहीतरी करू शकतोय. असं पाहायला गेलं दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेदांत आपण पाहतोय अजून 2 षटक शिल्लक आहेत. त्या षटकामागे मोठेच फटके पाहायला मिळतील का. परंतु पहा गोलंदाजी काय वर्चस्वाची पाहायला मिळते. उच्च वर्चस्व पाहतोय गोलंदाज वेदांत. इथे कमालीची गोलंदाजी करतोय. अभिषेक परतला गेला फलंदाज परंतु नवीन फलंदाज गौरव पाहायला मिळतोय. इथे पहा स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहा गाली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ निघून जातोय. 4 धावे निशेर येतोय चौकार. सर या 4 धावेनिशी जर पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फडकावर लावली गेली ती म्हणजेच 22 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपल्याला पार्टीचा संघ पाहायला मिळतोय. डीजे
काळोराम काका स्मृती चषक 2025 चा हा भव्य दिव्य आयोजन नियोजन सोहळा आपण पाहत आहोत. पहिला वर्ष या टुर्नामेंटचा आहे. अंतिम सामना मैदानात सुरू आहे, ग्रँड फिनालेचा सामना. आता मात्र दोन संघ आमने सामने पाहायला मिळतात. एका दिशेने आपण जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना उमरसाडी पार्टीचा संघ आहे आणि क्षेत्ररक्षण करीत संघ मात्र गावदेवी बॉईज बी पाहायला मिळतोय. जो संघ विजेता होईल तो मात्र 2025 चा हा टायटल हातामध्ये मात्र लिफ्ट करणार आहे. पाहूया. असं गणेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले गेलेत. एकत्रित 6 चेंडू त्यांच्या हातामध्ये दिले गेले. तर तिसरं षटक मार्गस्थिती पाहायला मिळते. धावसंख्येवर नजर राखली गेली. एकत्रित झाल्यात त्या 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. भावीन इथे पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा काय कमालीची गोलंदाजी. एक फसवा चेंडू पाहायला मिळाला. स्थगित केलं जाते फलंदाज भावीन. आपण पाहतोय फुटवर्क वाचलं जाते. म्हटलं जातं ना मोबाईल में नेटवर्क और बल्लेबाज का फुटवर्क रहना बहुत जरूरी होता है, परंतु पहा इथे काय कमालीची गोलंदाजी. यस सर. कधी पुढे घेऊन चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश सज्ज. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिलाय आर पार सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता डीजे. मागील चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या अंकावर. पुढील चेंडू करण्यासाठी पुन्हा एकदा गणेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. यावेळेस पुन्हा एकदा गणेश यांचा समाचार केला गेलाय. चेंडूला मात्र पोहोचून दिला जाते आर पार सीमारेषा बाहेर. 6 धावे करता. बॅक टू बॅक 2 सिक्सेस 2 इन रो. डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर आता मात्र समीकरण चेंज झालेलं आहे. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 34 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस लाईन लेंथवर कंट्रोल राहिलेला नाहीये. अतिरिक्त बाहेरून चेंडू हाताळला गेलाय. वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 1 नि भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 35 या अंकावर. 35 रन्स ऑन दी बोर्ड. सर असं काही कमालीची फलंदाजी इथे पाहतोय. म्हटलं जातं ना थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, अब हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. यस इथे पहा दिशाहीन चेंडू. वारंवार बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईटच्या स्वरूपात आदळले गेले. 2 धावा अजून ऍड होतील. धावसंख्या पोहोचते एकंदरीत. यस सर. यापुढे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 सिक्सेस आपण पाहिले. आता मात्र बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू पाहायला मिळाले. काय सुंदर समीकरण पाहायला मिळतात. 36 धावा फळकावर आहेत. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेऊन फटका सजवला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्ड केलं जाईल चेंडूला. तिथपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. धावसंख्येत होते 2 नि भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 38 या अंकावर. ते म्हणतात ना की मंजिल बहुत दूर है, डरना नहीं तुम फासले को देखकर, रुकना नहीं, थमना नहीं, झुकना नहीं, चलता जाना तुम रास्ते को देखकर, मंजिल कब तुम्हारे कदमों में आकर झुक जाएगी पता ही नहीं चलेगा मेरे दोस्त. संघर्ष करावा लागेल. आपल्या अनुभवाचा उपयोग करावा लागेल जर या ग्रँड फिनाले मध्ये मात्र बाजी मारायची असेल. पुन्हा एकदा गणेश बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑफच्या दिशेने फटका सजवला गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलाय. या 2 धावेनिशी जर धाव संख्या आपण पाहिली तर फळकावर पाहायला मिळते 40 धावा. चला प्लीज आपले ते चिबुकले खेळाडू आहेत त्यांनी प्लीज मैदानाच्या बाहेर राहायचंय. ती ऑरेंज पट्टी आहे त्याच्या मागच्या बाजूने राहायचं आपण प्लीज. चला आपले छोटे खेळाडू आहेत ते खेळपट्टीच्या बाहेर राहायचे आहेत. यस सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 3 षटकाची समाप्ती झालाय. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फळकावर लावली गेलाय पार्टी संघाकडून 40 धावा. 40 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना उमरसाड पार्टीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला झटका जिग्नेशच्या रूपात बसला होता. त्यानंतर मात्र अभिषेक डगआउटकडे परतले होते. आता मात्र भावीन डगआउटकडे वळताना पाहायला मिळतात. येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच राहुल. गौरव आणि राहुलची जोडी सर मैदानामध्ये एंटर आहे. धावसंख्येचा विचार पाहता 40 धावा अजूनही फळकावर लावल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. पाहूया किती धावा एकत्रित होती करण्यामध्ये मात्र यश मिळणार आहे.
असं किरण येतोय नवीन गोलंदाज पाहतो. एकत्रित 6 चेंडू त्याच्या हातामध्ये दिले गेले. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला प्रमोट केलं गेलंय, परंतु पाहतोय आतापर्यंत जी आक्रमकता फलंदाजी उमरसाडी पारधी या संघाकडून पाहायला मिळते. एक बाजूला आहे गावदेवी बॉयज देदाळे संघ, तर एक बाजूला पारधी उमरसाडी. कुठला संघ आपला काळराम काका स्मृती चषक जी ट्रॉफी आहे ती आपल्या नावावर करेल हे बघणं इथे खूप गरजेचं आहे. 6 चेंडू दिलेत किरण यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय गौरव. इथे पहा आडव्या बॅटीने स्लॉट मध्ये आलाय चेंडू, स्लॉट मधून पाठवला गेलाय षटकाराच्या बाहेर. यस, येतोय षटकार. एकंदरीत 46 या आकड्यावरती धावसंख्या गाठली जाते या पारधी उंबरसाळी संघाच्या मार्फत. इथे पाहतोय किरण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेलाय. पुन्हा त्या दिशेला प्रहार केला गेलाय. पुलचा फटका इथे अनसक्सेसफुल ठरतोय. क्षेत्ररक्षक इथे खुश होईल. झेल घेतला जातोय. गौरव परतला जाईल बॅक टू द डगआउट. यस सर, म्हटलं जातं की विकेटचं पतन पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या फडकावर लावली गेलाय. 46 धावा, 46 रन्स ऑन दी बोर्ड. येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच मयंक. आता मात्र राहुल आणि मयंकची जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळेल. अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि गोलंदाज मात्र एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं दृश्य दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर षटकार लावला होता, परंतु पुढील चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळाला. ते म्हणतात ना की मंजिल है उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उडान होती है. हौसला मात्र बुलंद ठेवावा लागणार आहे या ठिकाणी दोन्ही संघाला. यावेळेस पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरून निघणारा हा चेंडू होता. वाईट बॉल. धावसंख्येत 1 निभर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 या अंकावर. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलक आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवरती अजून मोठ्या धावसंख्या येऊ शकतात का? इथे पाहतोय फलंदाज आडव्या बॅटीने केलाय प्रहार. चेंडू जातोय बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? यस, कॉल केला जातोय. अफलातून दर्जाचं जजमेंट. काही कमालीचा झेल होतोय. गडी बाद. परतला जाईल फलंदाज बॅक टू द डगआउट. केलं गेलं. दीपक संख्य सर, एक मधुर आवाज आहे त्यांचा. प्रत्येक वेळी आपल्या परनाई गावामध्ये ज्या ऐकायला मिळतात कित्येक ठिकाणी, ज्याने त्यांचा आवाजाने सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्गांना एक मजा म्हणून निर्माण एक उत्तम दर्जाची बोली त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. ते जोडले जातील या सेकंड इनिंग मध्ये. इथे पाहतोय चेंडू बराच काळ हवेत. पुन्हा एकदा झेल परिपूर्ण केला जाते. अफलातून दर्जाची फिल्डिंग. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालाय किरण कडून. अजूनपर्यंत या षटकामध्ये जर पाहिला फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 3 महत्वपूर्ण विकेट मात्र चटकवण्याचं काम या ठिकाणी केलंय. 3 गडींना मात्र तंबूचा आसरा दाखवलाय गोलंदाज किरणनी. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या अजूनही स्थिरावलेली पाहायला मिळते 47 या अंकावर. परंतु संध्याकाळचा हा सत्र आहे. परनाईचा मैदानाचा इतिहास राहिलेला आहे. प्रथम फलंदाजी करणारा संघ नेहमीच ताकदीचा संघ म्हणून उभरून येतो या मैदानावर. पाहूया धावसंख्येचा विचार पाहता 47 धावा फळकावर. 47 धावा. परंतु इथे पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज मिस्टर किरण. ते पहा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेला जातो एसटीच्या हातामध्ये. अंकेश आपण पाहायला मिळालंय. यस, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज परतले जातील पुन्हा बॅक टू द डगआउट. अंतिम षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या 47 अंकावर. पाहूया 1 चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानात पाहायला मिळेल का? डॉट चेंडू
अशा प्रकारे 4 षटकाची समापन झालंय. 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 47 धावा. 48 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. ते म्हणजेच गावदेवी बॉईज बी संघासमोर प्रथम फलंदाजी केलेली आहे पार्टी संघाने आणि 4 षटक आणि 48 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय गावदेवी बॉईज बी संघासमोर. आणि या पुढील समालोचनाकरिता मी आमंत्रित करेल आमचे मुख्य समालोचक दीपक संके सरांना. चला अजूनही तर 2025चा महासंग्राम आजचा मेगा फायनलचा दिवस आणि इथे पाहतोय आपल्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आयोजक तसेच महिला वर्ग असं वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले गेले. तुमचं खूप खूप स्वागत. आदरणीय भावेश चुरी आमचे आलेत. आमचे गुंजल्याचे सरपंच साहेब देखील आम्हाला बघायला मिळतात. यस, असंच प्रेम तुम्ही या आमच्या काळूराम काका स्मृती चषक या समाजावर करतात आणि खरोखरच एका शब्दामध्ये ज्याने आम्हाला दुसरं पारितोषिक दिलं आमचे आदरणीय भावेश चुरी साहेब देखील बघायला मिळतात. असे अनेक व्यक्तिमत्व आपण बघितलं. आदरणीय संजय पाटील साहेब यांचं देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य बघायला मिळते. असे मोठे व्यक्तिमत्व जेव्हा एकत्र होतात आणि काळूराम काकाची स्मृती कशी जागवावी ह्याचं विद्यमान उदाहरण आणि एक चांगल्या आपल्या भाषणातून आदरणीय संजय पाटील सांगितलं. या खरोखरच भावेश चुरी खूप मोठं नाव तुम्ही देखील करतात, चांगलं काम करतात. सामाजिक संघटना मराठी माणसाला एकत्र करावं ह्या पद्धतीने तुम्ही जे काम करतात अनेक धन्यवाद. आमचे सरपंच हे देखील आम्हाला बघायला मिळत आहेत. गुंजल्या गावचे सरपंच जयेश आडी आणि आमचे संदीप भावर हे कॉन्ट्रॅक्टर देखील आता या साहेब. निश्चितच तुमचं खूप मोठं प्रेम या बघायला मिळते. भावेश चुरी साहेब या वेलकम. खरोखरच तुमचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघत आहात काळूराम काका स्मृती चषक ग्रँड फिनाले मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला गुजरातचा संघ बघायला मिळतो आणि एका साईडला तुम्हाला चिंचणी धाणू झालेला संघ बघायला मिळतो. म्हणजे एका साईडला महाराष्ट्र आणि एका साईडला गुजरात. पण मॅच बाकी मैत्रीपूर्ण होणार कारण ग्रँड फिनालचा पहिल्या वर्षीचा विजेता कोण होईल. एका साईडला गुजरात संघ साहेबाला पारडी संघ फायनलला आणि एक देदाळे संघ फायनलला पोहोचलाय. पहिली इनिंग झाली. धाव संख्या झाली 47. 48 धावा देदाळे संघाला विजयासाठी करायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. यस, धन्यवाद दीपक सर. बिल्कुल मिसाइल कुरैशी मेरे साथ तुषार सर जुड़ चुके हैं. बिल्कुल कहा जाता है कि खेल बहादुरों का, खेल जिगरबाजों का, खेल एहसास का, खेल जज्बातों का, खेल संघर्ष का, खेल उम्मीदों का, खेल अनिश्चितताओं का और खेल जादूगरों का, खेल क्रिकेट का. फाइनल का मैच मैदान पर ऑन है. एक ओर से जुड़ चुकी है हमारे साथ उमर साठ पार्टी की टीम और दूसरी ओर से गावदेवी बॉयज बी टीम नजर आ रही है. पहले बल्लेबाजी करते हुए उमर साठ पार्टी टीम ने 47 रन लगाए थे स्कोरबोर्ड पर और 48 रन का लक्ष्य यहाँ पर सेट किया गया है. देखना होगा सलामी जोड़ी एक ओर से एंटर हो चुकी है. एक ओर से अंकेश और दूसरी ओर से विपुल नजर आते हुए. बॉलिंग ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए अभिषेक नजर आते हुए. गेंद थी लॉन्ग ऑन के क्षेत्र में शॉट को सजाया गया है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. गेंद को फील्ड किया जाए, थ्रो किया जाए, तब तक के लिए आसानी के साथ 1 रन मुकम्मल किया जाएगा. स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए 2 रन. असं एकंदरीत 48 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत गावदेवी बॉयज देदाळी संघ. तर एक बाजूला पारडी उंबरसाडी डिफेंड करताय. इथे पाहताय असं कोणता संघ थेट आपल्या नावावर चषक करेल. त्या पहा वेगवान फटका, काय कमालीचा टप्प्यात आला चेंडू. यास पाठवला जातोय 6 धावांसाठी. येतोय षटकार अंकेश नावाचा ब्रँडेड स्ट्रोक.
14 रन्स. इथे पहा हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. मिडी विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. पहा आत्मविश्वास दाखवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. यस मी स्ट्राईक घेतो तू ये. यस आपल्याला फायनल जिंकायचे. मी या गावाच्या नावाचं टी शर्ट का परिधान करून आहे, मी या संघामध्ये कशासाठी आहे, त्याची एक झलक इथे दाखवताना अंकेश पाहायला मिळतोय. बिल्कुल सर, देखा जाए तो बड़ी मात्रा में यहाँ पर प्रेक्षक वर्ग हमारे साथ जुड़े हुए आए हुए तमाम प्रेक्षक वर्गों का, सभी मान्यवरों का, सभी क्रिकेट चाहतों का हम बहुत बहुत तहे दिल से इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं. और इसी की पेश देखा जाए तो अगली गेंद को फिर से एक बार मिडल ऑन द बैट पर लेकर गेंद फेंक दिया है आर पार सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए. स्ट्रोक 6 धावे निश्चित धावसंख्या पुढे सरसावली जाते. एकत्रित पोहोचते या 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन दी बोर्ड. काही कमालीची दर्जेदार बॅटिंग, ज्या वेगाने धावा परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात अंकेश पाहायला मिळते, परंतु अप्रतिम दर्जाची वाटचाल यस गोलंदाज तुषार आपल्याला इथे पाहायला मिळतील. एकंदरीत 6 चेंडू त्याच्या हातामध्ये दिले गेलेत. पहिलं षटक थोडं महागडे पाहायला मिळते. एकंदरीत 22 धावा इथे खर्च केल्या गेल्या. अभिषेक यांच्या माध्यमातून ताबडतोड फलंदाजी आपण पाहायला गेली. एक बाजूला अंकेश तर एक बाजूला विपुल. बिल्कुल सर, देखा जाए तो पहले ओवर लेकर अभिषेक नजर आए थे, जिन पर आक्रमण किया गया और 22 रन उस ओवर में एकत्रित किए गए. अब देखना होगा जीत के लिए 48 रनों का पीछा करते हुए गावदेवी टीम नजर आ रही है. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक खेला गया है. फाइन लेग के खिलाड़ी गेंद पर आते हुए नजर आए. एक बेहतरीन कैच और यहां से सलामी जोड़ी टूटी हुई नजर. गेंद की बात की जाए, विपुल बड़ी हिट लगाना चाहते थे. मिस टाइमिंग स्ट्रोक खेला गया था. थर्डमैन के क्षेत्र में एक बेहतरीन कैच वहां पर लपका गया. रोहित आणि अंकेश आपण पाहतोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज रोहित, ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 18 धावांची खेळी केली गेली होती, परंतु इथे पाहतोय ज्या वेगाने अंकेश धावसंख्या पुढे सरसावतो. एकंदरीत 48 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतात गावदेवी बॉईज देदाळे संघ, तर एक बाजूला पार डिंबरसाळी संघ. रोहित ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज तुषार. इथे पहा चेंडूला थोडा आपडला जाते. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, थोडा कमी गतीचा, परंतु दिशाहीन चेंडू पाहतोय. यस दंडित केलं जाईल गोलंदाज तुषार यांना. एक चेंडू पडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा आखावा लागेल. धावसंख्या पुढे सरसावली जाईल. पोचते एकंदरीत 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. बिल्कुल सर, देखा जाए तो पार्टी उमरसाडी टीम की ओर से ज्यादातर लेग कटर गेंदबाज नजर आए इस टूर्नामेंट में खेलते हुए, और काफी ज्यादातर बाएं हाथ के बल्लेबाज को बांधकर रखने का काम यहां पर किया गया है. इस बार फिर से एक बार बेहतरीन लाइन लेंथ पर गेंदबाजी करते हुए नजर आए तुषार. डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई. स्कोर बोर्ड की बात की जाए, टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलते हुए 23 रन, 23 रन ऑन दी बोर्ड. अप्रतिम दर्जाची सुरुवात या पहिल्या षटकामागे. एकत्रित 22 धावा ज्याने खर्च केल्या गेल्या अभिषेक पाहायला मिळाला, परंतु तुषार कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण की फायनलचा सामना आहे. थेट फायनलमध्ये तुम्ही खेळताय तर ते चांगल्या दर्जाचा खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे. इथे पहा त्याच प्रकारचा कमबॅक केला जाईल का, झेल परिपूर्ण केला जाईल का. पहा मिस कॉलिंग, चूक झाली गेली, चुकीला माफी नाही म्हटलं जातं ना, इथे तेच पाहायला मिळतंय. बिल्कुल सर, क्रिकेट खेलते वक्त यस नो वेट ये 3 कॉल होना बहुत ही जरूरी होता है. यहाँ पर थोड़ी सी कॉलिंग में गड़बड़ नजर आई और उसी के कारण यहाँ पर कैच ड्रॉप देखने को मिला. उसी का फायदा उठाते हुए आसानी के साथ 2 रन भागकर मुकम्मल किए गए. 25 रन ऑन दी बोर्ड नजर आते हुए. तुषार फिर से एक बार बॉलिंग ट्रैक पर तैयार है ओवर की अगली गेंद करने के लिए. इस बार ब्लॉक होल में गेंद थी, खोद कर निकालना चाहते थे. मिस टाइमिंग स्ट्रोक खेला गया है. खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए नजर आ रहे हैं अभिषेक. बेहतरीन कैच और यहां से दूसरा बड़ा झटका बैठता हुआ.
या स्पर्धेच्या माध्यमातून काळूराम काका विषयी तुम्ही जे व्यक्तिमत्व मांडलात, खरोखर काळूराम काका हे एक आदर्श होते, प्रत्येकाचे गुरु होते आणि एक मोठं व्यक्तिमत्व. संजय पाटील साहेब, खरोखर तुमचं अनेक अनेक धन्यवाद. या काळूराम काका स्मृतीच्या समोर तुम्ही आलात, तुम्ही दिलेल्या आमच्या कार्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा आणि असंच नेहमीच साथ आम्हाला या काळूराम काका स्मृती असायला पाहिजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे जर विचार केला तर तुम्हाला धावसंख्या बघायला मिळते ती 25. म्हणजे आता किती चेंडू आणि किती धावसंख्या हवी आहे? 14 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. दर्जेदार स्पर्धा आपण बघत. एक जर विचार केला तर तुम्हाला गुजरातचा संघ बघायला मिळतो पारडी, आणि एका साईडला विचार केला डहाणू तालुक्यातल्या देदाळे गावाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. देदाळे बॉईज ब असा सामना बघायला मिळतोय. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. वेल नॉन स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाडू वृत्तीचा दर्जा कुठे बघायला मिळाला ते ह्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला बघायला मिळाला. धूम्रपान निषेध हे वाक्य बघायला मिळालं. सुंदर गोलंदाजी, बूम बूम बुमराचं यॉर्कर, पायामध्ये चेंडू टाक आणि विकेट कापर तू प्यार कर, अशा पाय चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जात आहे. जबरदस्त मॅच एका साईडला बघायला मिळते. पार्टीचं क्लास दर्जा आपण बघितलं. सुंदर खेळी, वन मॅन शो डावखेळा फलंदाज ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवलाय. निश्चितच मॅन ऑफ द सिरीजसाठीचा दावेदार नंबर 1-2 मध्ये आहे. कोण ठरतो येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. पण तेवढ्याच नंतर विचार केला बॅटिंगमध्ये किशोरच्या धावा देखील मजबूत तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या दिवशी 81, नंतर 17, 14, 21 अशी धावा आपण बघितल्यात. आणि गोलंदाजीमध्ये कोणता संघ तुम्हाला पाहायला मिळतो बघायचं आहे. फिल्डरमध्ये देखील कोणाला मिळतो बघायचं आहे. अशा पद्धतीने पाहायला मिळतं. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा, ओव्हर विकेट मारा, चेंडू टटवलाय, पॉईंटच्या वरून जातो, झेड होईल का? चेंडू टळल्यानंतर निघून जातो सुसाट वेगाने डीप गलीच्या रिझनला. एक धाव बघायला मिळते, दुसरं देखील पूर्ण बघायला मिळते. आणि 2 धावांचा विचार केला तर धावसंख्या होते ती 27 धावा. आमचे बाळू जबरदस्त स्कोरिंग करतात. 12वी पास झालं, पालघर कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर बाळू काय करतात तिकडे बाकी आम्हाला बघायला मिळतात. हे भाग्य असायला लागते. काळूराम काकाचा प्रत्येक शब्दांमध्ये ताकदामध्ये लिहिलं गेलं आहे आणि ऐतिहासिक वारसा सुवर्ण अक्षराने ही टुर्नामेंट तुम्हाला लिहिताना बघायला मिळते. दुसरं बक्षीस स्पर्धेचं भावित चुरी, आमचे सरपंच साहेब, आमचे कॉन्ट्रॅक्टर साहेब, पूर्ण दुसरं बक्षीस आम्हाला मनसे या पक्षाकडे दिलं गेलं. महाराष्ट्राची धारा बघताना महाराष्ट्र माणसाला पुढे कसं नेण्याचं काम होईल हे भावित चुरी तुमच्याकडे आम्ही नेहमीच बघतोय आणि बघताना मला खूप आनंद वाटतोय की तुमचं कार्य जिथे तुम्ही करता त्या कार्याला सलाम असायला पाहिजे. पूर्वेला गेलं तुम्ही, उतरला ब्रिजवरून का डाव्या साईडला महागा कुकडामध्ये गेलं का भावेश चुरी नावाचं नाव तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार आयोजन, खूप चांगली सुसंस्कृती आणि आदिवासी समाज निगाडीत राहताना ज्या माणसाने गरिबीतून श्रीमंत पाहिले अशी भावेश चुरी साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय तो मयांक. आणि आता धावसंख्या हवी आहे तो 12 चेंडू आणि 12 चेंडू 21 धावा. मोठी रंगतदार लढत तुम्हाला इथे बघायला मिळते. ऑफ साइड ऑफ टाउन चेंडू दरम्यान डायरेक्ट पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. 11 चेंडू 21 धावा. एक तरफ सनोरी है, दूसरे तरफ गणपति बाप्पा मौर्या है. कहाँ चलेगा क्रिकेट, मगर जीतने वाला मेरा सिर्फ आदिवासी समाज रहेगा, ये तो ख्याति माननी पड़ेगी. 11 चेंडू 21 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो मयंक नावाचा गोलंदाज. मयंक राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय. बॅकफुटला गेला, चेंडू टटवला, आउट ऑफ द पार्क साइड का? आणि इथे पाहायला मिळतो 6 धावा. हो, एका हातात कॅच घेतला किशोर भाऊ, 2 हाथ लग गए. आपका ध्यान बराबर है. आपके एटीएम से पैसा काफी मुश्किल से निकलता है. धावसंख्या 6 निवडून होते ती 33 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळतोय. अंकेश नावाच्या खेळाडूचं मनापासून कौतुक करावं. सातत्यपूर्ण बघूया. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पुन्हा टटवलाय, पुन्हा तसाच आउट ऑफ पार बघायला मिळेल. आहा, काय गाणी डीजे डीजे. एकाने विचारले की आदिवासी मुलं एवढी कशी खेळतात? कंदमुळं खातात, रानावनातलं असली पदार्थ ते घेतात आणि बाकी उरलेलं तुमच्या बाजारात विकतात. करवंदे बघा पहिले त्यांनी खाले, खजरं बघा पहिले त्यांनी खाले, आवळे बघा पहिले सर्व त्यांनी खाले आणि आज तिकडे बघायला मिळते. येणाऱ्या शेवळ्याची आमटी कुठे बघायला मिळेल? माझ्या आदिवासी बांधवांच्या घरात बघायला मिळेल. काय जबरदस्त मॅच, काय सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळालंय. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इच्छा बघा, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट चेंडू सुसाट गोळीपर्यंत निघून जातोय. 1 धाव बघायला मिळते आणि बघता बघता एका धावानीची धावसंख्या होते ती 40 धावा. अजून मला वाटते विजयासाठी आहेत त्या फक्त 8 धावाची गरज. देदाळे संघ कोणी? यस, आमचे यस, तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व. 1 मिनिट मॅच थांबवा प्लीज प्लीज. बॅट्समन बॉलर सर थांबा ना, आपल्या गावी साहेब येऊन द्या सर, घेऊन या गाडीमध्ये घेऊन या. तुम्हा सर्वांचे लाडके आमदार. नुकतीच आपली एक लाडकी आमदार स्पर्धा झाली. कुमार माळी
या गृहस्थाने ती आमदार स्पर्धा न कोणाचं बक्षीस घेता फक्त करून दाखवली आणि खरोखर तर कुमार माळीचं मनापासून आपण कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने केलं. साहेब गाडी घेऊन या ना, गाडीमध्ये येईल, गाडीमध्ये येते, घेऊन या तुम्ही इथे. सर्वांनी जोरदार टाळ्याने स्वागत करायला पाहिजे. तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व बहुमताने निवडून येणारे आणि प्रत्येक लोकांच्या शब्दांमध्ये नाव घेतलं गेलंय. लाडकं नेतृत्व ज्याने पालघर तालुक्याचं केलं, खासदार पासून तर आमदारकीपर्यंत प्रत्येकाच्या मनाशी नातं जोडलं आणि तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व पालघर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेबांचे इकडे आगमन होते. आदिवासी बांधवातून काम केलं, नंदुरबार मधून इकडे आले आणि बघता बघता सामाजिक कार्याची सुरुवात केली आणि सामाजिक कार्याची सुरुवात करताना असंख्य लाखे गोठे मोठाशी नातेबंद केलं आणि प्रत्येक पालघर वासियांनी डहाणू तालुक्यात उचलून धरलं की आम्हाला कोण हवं आहे, तर फक्त आणि फक्त राजेंद्र गावित साहेब आहे, ज्याच्याकडे 35% मतं स्वतःची आहेत, 40% 20% मतं पक्षाची आहेत आणि काळूराम काकाचा सदैव हात या समाजाचा आठीराखंड त्याच्या पाठीशी आहेत. असे तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय लाडके आमदार राजेंद्र गावित साहेबचं आगमन होतंय, ज्याने सर्वप्रथम पहिलं बक्षीस या स्पर्धेसाठी दिलं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत असायला पाहिजे. राजेंद्र गावित साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आम्हाला मिळालं. भाग्य असायला पाहिजे आमच्या पालघर तालुक्याचं, भाग्य असायला पाहिजे आमच्या तमाम मतदारसंघाचं की आमच्यासारखं लाडकं नेतृत्व आम्हाला बघायला मिळते. मितभाषी पण चांगलं काम करणारं अभ्यास मोठं व्यक्तिमत्व आम्हाला गावित साहेब असं स्थानापन्न. गावित साहेब निश्चितच सामना इकडे बघायला मिळतो. गावित साहेब एक संघ आहे फायनलमध्ये, तो म्हणजे गुजरातचा पारडी आणि एक संघ तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे आपला आवडता गावातला देडाळ्या गावातला कॉलनीपाड्याचा संघ बघायला मिळतोय. आता मॅचचं सिच्युएशन असं आहे, 48 धावा जिंकायला दिलात आणि देडाळ्या संघात धावा हव्यात त्या फक्त 8 आणि चेंडू बाकी आहेत ते 8 चेंडू 8 धावा. गुजरातचा संघ फायनलमध्ये पोहोचला, पारडी संघ. यस सर, ऑन करा. पंच थँक्यू. अतिशय लेजंड पंच म्हणून तुषारांचं आपण कौतुक केलं, एक चांगला बॅटर म्हणून पाहिलाय. पुन्हा शापा षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय, राईट अमोर विकेट मारा. चेंडू टटवलाय, कव्हरच्या रिझनला जातो, एक धाव बघायला मिळतो, चेंडू जातो सुसाट वेगाने. इथे बाकी षटक होईल आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. काय जबरदस्त मॅच केलाय, एकही मध्यपान इकडे झाला नाही. एक डिसिप्लिन तुम्हाला बघायला मिळेल. आदिवासी बंधाकडून जाताना शिस्त बघायला मिळते. प्रत्येक दिलेला पंचांचा निर्णय, आयोजकांनी दिलेल्या सूचना प्रत्येक पालन केलं आणि वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑर्गनायझेशन फ्रॉम पालघर तालुक्यामध्ये बघायला मिळते. आणि ही स्पर्धा आहे ती म्हणजे तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्या काकांनी संपूर्ण आयुष्य केसेस केल्या आणि आपल्या अंगावर घेतल्या, त्या माझ्या आदिवासी बांधवांसाठी काळूराम काका स्मृती चषक. ॲब्सोल्युटली गुड ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतोय. ॲब्सोल्युटली ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 43 म्हणजे अजून 5 धावाची औषध. 6 चेंडू पाणी घेऊन जाऊ मध्ये जा आपण जायचं, जा लवकर प्लीज जाऊ शकतात. 6 चेंडू 5 धावा. गावित साहेब ही मॅच झाली, फायनल दिवस आला, त्याच्या 1 दिवस अगोदर पाऊस पडला तर संपूर्ण आमचे बॅनर तुटले गेले, संपूर्ण मंडप उद्ध्वस्त गेला तुरी साहेब. आणि मग पुन्हा आम्ही गहिरीने बघितलं आणि तो बघायला मिळाला. प्रथम बक्षीस गावित साहेब, दुसरं बक्षीस तुमच्या मनसेकडे आम्हाला दिलं गेलं आणि म्हणून ही स्पर्धा आम्ही यशस्वी करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. आणि ज्यांनी नातं सांभाळलं, खरोखरच प्रत्येकाचं दादा म्हणून प्रत्येकाला बघितलं, मार्गदर्शन करणारं फक्त आदिवासी समाजाने संघटित न व्हायला पाहिजे. भूमिधर संघटना केली पण बाकीच्या समाजाने देखील त्यांच्याकडे शिकलं आणि मग संघटित होण्याचं काम केलं. असं आमच्या काळूराम काकाचं काम तुम्हाला बघायला मिळालंय. सकाळचा सत्र झाला की कचेरीत जायचं, दुसरा दिवस आला की पोलीस पकडायला जायचं, असं ज्याने आयुष्य खडखड प्रवेश केला. पण ज्या माणसाने प्रत्येकाला शिकायचं, कधी झुकणार नाही आणि कोणासमोर वाकणार नाही, पण कायद्याच्या कचाटून एखादा तहसीलदार खीट सोडणार नाही, असं काम करणारे आमचे आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आपण बघितलं ते म्हणजे काळूराम काका. आणि तशाच धर्तीचे आपल्याला सर्वांना लाभलेले आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, भरभरून लोकांनी पक्षाच्या पलीकडे प्रेम केलं ते आम्हा लाडके आमदार राजेंद्र गावित साहेब बघायला मिळाले. जेव्हा तिकीट दिलं तेव्हा लोकांनी सांगितलं की ही सीट फिक्स आहे. बघा गावित साहेब, लोक परीक्षण करतात, अभ्यास करतात आणि लोक आपल्यापेक्षा जास्त जजमेंट करायला बघतात. आणि तेव्हा लोकांनी सांगितलं, जेव्हा तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा ना पक्ष बघितला, फक्त लोकांनी एकच माणूस बघितला, ते म्हणजे माझे गावित साहेब. काय लोकांची कामं केलीच हो. पक्षाच्या पलीकडे असताना मग पक्ष कोणताही असं सामाजिक बांधिलकी त्यांनी बांधली, अनेक नातीगोती ज्या समाजाची मांडली ते आमचे तुम्हाला गावित साहेब बघायला मिळतात. भावी साहेब, तुमचं देखील मनापासून कौतुक. बघा, हे नातं मुलाबाळाचं आहे, हे नातं माझ्या वडीलधाऱ्या माणसाचं आहे. हे प्रेम तुमचं इकडे बघायला मिळते. पक्षाच्या पलीकडे नातं जुळण्याचं काम केलंय हे इथे पाहायला मिळते. आता 6 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. देदाळे संघ यावर्षी ग्रँड फिनालेमध्ये गेलाय. आपण एकंदरीत पाहिलं तर तुम्हाला भिलाडचा संघ तुम्हाला बघायला मिळाला. पारडी उमरसर पारडी संघ तुम्हाला बघायला मिळालाय. गुजरातहून आलेला हा पावळा संघ. टोटल 8 संघ हे गुजरात म्हणून आलेत. सहा चेंडू 5 धावा. 5 सायकली बक्षीस आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज,
उत्कृष्ट फिल्डर आणि एक प्रेक्षकांसाठी आहे सायकल, अशा 5 सायकली एकत्रित बक्षीस दिल्या गेल्यात. काय सुंदर आणि आयोजन आणि नियोजन बघायला मिळालं. वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन फॉर पालघर तालुका टुर्नामेंट. बॅकफुटला गेला आहे, कट केला आहे, कव्हरच्या रिझल्टला चेंडू जातोय, डीप कव्हरचा खेळू फील्ड अँड थ्रो कव्हर, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या होती 44, 5 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. जबरदस्त आयोजन, परफेक्ट टायमिंग, उत्कृष्ट शिस्त, सुंदर डिसिप्लिन आणि आयोजकांनी केलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि त्यामुळेच हीच टुर्नामेंट तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. प्रथम वर्ष आपण आयोजन केलं. काळूराम काका स्मृती चषक भरभरून लोकांनी प्रेम केलं. खेळाडूंचं उत्सुकता आणि खेळाडूंनी दाखवलेला क्लास, दर्जा, डिसिप्लिन, शिस्त ही इथे पाहायला मिळाली. गोलंदाज आहे तो म्हणजे भूमीन. ओ चेंडू फिनिश केला की काय आणि देणारा संघ चॅम्पियन झालाय. वा वा वा, काय बघायला मिळतंय. पहिल्या वर्षाचा, पहिल्या स्पर्धेचा काळूराम काका स्मृती चषकाचा विजेता संघ तुम्हाला बघायला मिळतोय. देदाळे बॉईज बी संघ. आपण देदाळ्याच्या पुढे गेलात, डीजे डिटेल टाकली की पुढे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाजूला जो तुम्हाला कॉलनीपणा म्हणून गाव बघायला मिळते, त्या गावातला संघ तुम्हाला बघायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण तेवढंच मी कौतुक करील फाळडी संघाचं, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. अटीतटीच्या राऊंडमध्ये राणी शिव संघाला पराभूत केलं आणि इथे तुम्ही बघायला मिळते. प्रत्येक पंचांचं मनापासून मी आभार मानेल, माझ्या स्कोररचा आभार मानेल, माझ्या संपूर्ण यूट्यूबचं, आमच्या ओम साई नेटवर्कचा आभार मानेल, आमच्या आयोजक. आणि एक तुमचं ते गाणं लावा आणि या संघ, दोन्ही संघ, देदाळे संघ डान्स करायचं मी अगोदर सांगितलंय. तुमचं ते गीत होतं ना अगोदर, ते लावायचं जोरदार.